सुरुवातीला महत्त्वाची घडामोड धनंजय मुंडेंकडूनच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचा प्रयत्न होता असा मोठा दावा रणजित कासले यांनी केलाय। धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होते असा खळबळजनक दावा निलंबित पीएसआय रणजित कासले यांनी केलाय। बीडमधले निलंबित पीएसआय रणजित कासले यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केला। धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराडचा एन्काउंटर करायचा होता असा दावा कासले यांनी केला। वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्यासाठी आपल्याला ऑफर होती असंही कासले यांनी म्हटलंय। एन्काउंटर कसा केला जातो, बोगस एन्काउंटर, ते मी पहिले सांगतो। ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला। म्हणलं एवढं पाप होणार नाही, आणि ते लाईफ टाइमचा एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात, म्हणजे 10 करोड 20 करोड 50 करोड अशी एक ऑफर देतात। तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला, आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलावून घेतात। जसं मी सायबरला होतो, सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का, पण त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो, याच्यामध्ये दम आहे, गट्स आहेत। मी इंटरव्ह्यू देताना खूप चॅनलला सांगितलं की काय म्हणतात त्याला, टाकाला जाऊन गाडगाला पोहण्याचा प्रयत्न केला, परंतु मित्रांनो एन्काउंटर खुनी करण्याचा प्रयत्न केला आणि खुनी केला। स्पष्टच सांगतो, आज असाही गुन्हा दाखल झालाय। ते धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड, कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता 302 मध्ये, आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारही नाहीत कदाचित। त्यांना खूप सपोर्ट आहे। रणजित कासलेंनी केलेल्या या आरोपांची चौकशी करण्याची मागणी करुणा मुंडेंनी केली आहे। हाँ 100% तो पोलीस अधिकारी आहे, मला तो इतका नॉलेज नाही आहे, पण मी इतका बोलू शकते की 100% जरी त्यांनी असं सांगितलेलं आहे तो केंद्राची SIT लावण्यामध्ये काहीही इसमें काय नुकसान नाही आहे कोणाचा। तो केंद्राची SIT जरी नेमली तो खूप चांगलं होईल, क्योंकि हे तो एक देवाची कोणती कहते ना अतिचा अंत असतो, कधी ना कधी असतो, पापाचा घडा कधी ना कधी भरतोय। तसंच आज हे लोकांच्या पापाचा घडा भरला, तो आज हे संतोष देशमुख हत्या प्रकरण झाला आणि त्याच्यामध्ये हे लोकांच्या सगळं लोकांच्या समोर आलेलं आहे। संजय राऊतांनीही कासलेंनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे। हे जे तुम्ही सांगताय की मला एन्काउंटर करण्याच्या सूचना होत्या, म्हणजे फेक एन्काउंटर्स त्या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात किंवा देशात घडलेल्या आहेत, त्याला पुष्टी देणारं हे विधान आहे, पण याची चौकशी होणं गरजेचं आहे। जर अशा प्रकारची नोंद पोलीस डायरेक्ट केली असेल तर त्याच्यावरती तेव्हाच ॲक्शन का झाली नाही? म्हणजे वाल्मिक कराड असतील किंवा धनंजय मुंडे असतील, म्हणजे वाल्मिक कराडचं काम संपल्यावर त्याला मारायचं असं एक प्लान दिसत आहे मला, आणि ते कोण याच्या मागे होते हे लोकांसमोर यायला पाहिजे। बातमी सांगलीतून आहे। कुत्रा पकडणारी पालिकेची डॉग व्हॅन आलेली आहे। संभाजी भिडे यांना कुत्रा चाबल्यानंतर पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। थेट जाऊया आपले प्रतिनिधी शंकर देवकुळे यांच्याकडनं। शंकर, पालिका ऍक्शन मोडवर नेमकं घडतंय काय? संभाजीराव भिडे गुरुजींना कुत्र्यांचा चावा घेतल्यानंतर महापालिका खडबडून जागी झालेली आहे। आपण पाहू शकता महापालिकेचे आता डॉग व्हॅन आलेले आहे। या ठिकाणी सकाळपासून हे कुत्रे पकडण्याची जी मोहीम चालू आहे ती सकाळपासून महापालिकेत चालू आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी अनेक कुत्रे या डॉग व्हॅनमध्ये आता पकडण्यात आलेले आहेत। भटके कुत्र्यांना पकडण्याची मोहीम आता युद्ध पातळीवर सुरू आहे। एकंदरीत पाहिलं तर संभाजी भिडे गुरुजींना ज्या ठिकाणी माळी गल्लीत कुत्रं चावलं त्या ठिकाणच्या भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी ही महापालिकेचे कर्मचारी सध्या या ठिकाणी आपल्या सर्व शस्त्रांनिशी या ठिकाणी दाखल झालेले आपण पाहू शकता। या ठिकाणी सर्व हे महापालिकेचे कर्मचारी या माळी गल्लीमध्ये आता जात आहेत। आपण पाहिलं तर या ठिकाणीच समोरच्या 2 नंबरच्या डांबाजवळ संभाजीराव भिडे गुरुजींना कुत्र्याने चावा घेतला होता, आणि या ठिकाणी भटकी कुत्री आहेत। ज्या कुत्र्याने चावा घेतला होता त्या कुत्रीला 4 पिल्ले आहेत, आणि गुरुजी आपल्यावर हल्ला करत आहेत असा समज झाल्यानंतर त्या कुत्र्याने अचानक संभाजी भिडे गुरुजी यांच्या डाव्या पायावर हल्ला करत चावा घेतलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर यापूर्वी महापालिकेच्या परिसरामध्ये लहान मुलं असतील, शाळकरी मुले असतील किंवा सकाळी व्यायामाला फिरायला जाणारे ज्येष्ठ नागरिक असतील, यांना अनेक भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेला होता, पण महापालिकेने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं होतं। मात्र आज सकाळपासून पाहतोय महापालिका ॲक्शन मोडवर आलेले आहे, आणि या ठिकाणीच भिडे गुरुजी आले होते। या डांबाच्या बाजूला जे घर आहे या घरामध्येच गुरुजी
रात्री धारकरी आपले माळी म्हणून आहेत त्यांच्या घरी आले होते आणि त्या ठिकाणी या कुत्र्याने त्यांच्यावर अचानक हल्ला करून चावा गेलेला आहे. एकंदरीत पाहिलं तर महापालिका ॲक्शन मोडवर आलेली आहे आणि खडबडून जागी झालेली आहे. मात्र सर्वसामान्य लोकांच्यामध्ये या महापालिकेच्या अजब कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. श्रुती, नक्कीच सर्वसामान्य या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय म्हणतायत? कारण अनेकदा अशा प्रकारे कुत्र्यांनी हल्ला करण्याच्या, चावा घेण्याच्या घटना घडत असतात, मात्र तेव्हा तत्परतेनं कारवाई होते का, त्याबद्दल नेमकं सर्वसामान्यांचं काय म्हणणं आहे? तिथं झालेलो आहोत. तिथं काही नागरिक आहेत, महिला आहेत, आपल्याला दिसत आहेत. आता या ठिकाणी आपण त्यांना विचारूया. या ठिकाणीच मी कॅमेरामॅनला तर सांगेल, याच ठिकाणी कुत्र्याने हल्ला केला होता गुरुजींच्या पायावर आणि याच ठिकाणी हा सगळा रात्री जो प्रकार घडला तो याच ठिकाणी घडला होता. एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी गल्लीमध्ये अजूनही काही नागरिक घाबरलेल्या अवस्थेत आहेत आणि कुत्र्याला पकडण्यासाठी महापालिकेने योग्य ती कारवाई यापूर्वी केली असती तर बरं झालं असतं. आपल्याबरोबर काही महिला आहेत, आपण जाणून घेऊया. मॅडम, मला सांगा, तुमचं नाव सांगा. या कुत्र्याने यापूर्वी काय कुणाला चावा घेतला होता का आणि काल काय प्रकार घडला? मी सौ निर्मला विक्रांत माळी. रात्री 10:30-11 वाजता भिडे गुरुजींना आमच्या गल्लीत कुत्रं चावलं असं मला कळलं आज. आणि याच्या आधी माझ्या सासऱ्यानं 2 वेळा चावलं आहे आणि लहान मुलांनाही 3-4 लहान मुलांना आमच्या गल्लीत चावलं आहे कुत्रं. काय मागणी काय आहे तुमची महापालिकेकडे? किती वारंवार ते येतात डॉग व्हॅन घेऊन, पण त्यांना कुत्री सापडत नाहीत. त्यांनी व्यवस्थित नियोजन करून कुत्र्यांना पकडून न्यावं. तुमच्या बाजूला असणाऱ्या लहान मुलाला सुद्धा हो, कुत्रं चावलंय. हो, अगदी डोळ्याजवळच. तो पायरीवर बसलेला असा संध्याकाळचा, ह्या वेळचाच, आणि त्याची आई जरा आत गेली तोपर्यंत कुत्रं येऊन त्याला अचानकच चावून गेलं, अगदी डोळ्याजवळच. नक्कीच आपण पाहू शकता, हे महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी गेलेले आहेत. या ठिकाणी कुत्र्यांना पकडण्यासाठी नक्कीच शंकर, अपडेट्स घेत राहणार आहोत. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर सांगलीच्या माळी गल्ली परिसरातली ही घटना होती. शासकीय रुग्णालयात संभाजी भिडे यांच्यावर उपचार करण्यात आले. संभाजी भिडे यांच्यावर कुत्र्यानं हल्ला करत त्यांचा चावा घेतलेला होता. माळी गल्ली परिसरातली ही घटना होती. त्यांच्यावर आता उपचार करण्यात आले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना कुत्र्यानं चावा घेतलाय. सांगली शहरातल्या माळी गल्लीत काल संभाजी भिडे गेले होते आणि त्याच वेळी एका भटक्या कुत्र्यानं अचानक त्यांना चावा घेतला. संभाजी भिडेंना कुत्रा चावल्यानंतर सांगली महापालिका खडबडून जागी झाली आहे. महापालिकेनं सांगलीतल्या गल्लोगल्लीतल्या भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम आता हाती घेतली. माननीय आयुक्त सो, त्याचप्रमाणे माननीय उपायुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जी भटकी कुत्री आहे त्या पकडण्याची मोहीम चालू आहे आमची. त्याचप्रमाणे जी कुत्री पकडली जातात तर त्यांची नसबंदी करणे आणि त्याचे लसीकरण करण्याचे काम या ठिकाणी आम्ही करत आहोत. संभाजी भिडेंना ज्या माळी गल्लीत कुत्रा चावला त्या माळी गल्लीतल्या स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय. याआधी सुद्धा याच गल्लीत एका 1.5 वर्षाच्या मुलाला भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला होता, पण महापालिकेनं त्यावेळी कोणतीही कारवाई केली नव्हती. मी 2 मिनिटं आत गेले होते, त्या दरम्यान त्याला चावलेलं कुत्रा. कुठे चावलं होतं? दारातच आमच्या. बरोबर इथं एवढा भाग चावला होता. आणि आमच्या गल्लीमध्ये बघता तर बऱ्याच कुत्रे आहेत की आता आम्ही महापालिकेला कळवलेलं पण होतं, पण त्यानंतर तशी म्हणावी तशी तेवढी ॲक्शन त्याच्यावरती झाली नाही. या गल्लीमध्ये जवळजवळ नाही म्हटलं तर 5 ते 6 लोकांना इथं कुत्रं चावलेलं आहे. आम्ही दरवेळेला प्रशासनाला सांगतो, तरी पण ते काय करतात की 1 दिवस येतात, जरा कारवाई केल्यागत करतात आणि परत 4 दिवस ती कुत्री येत नाहीत आणि ही निघून जातात. कुत्र्यानं चावा घेतल्यानंतर संभाजी भिडेंना डॉक्टरांनी आता 2 इंजेक्शन्स दिली आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय. भिडेंना येत्या 2 दिवसात आणखी 4 इंजेक्शन्स दिली जातील. काय ते कुत्र्याला दुर्बुद्धी सुचली, कुणाला चावावं हे कुत्र्याला कळलं नाही, याचं वाईट वाटतं. हो, कुठला कुत्रा शोधत आहेत पोलीस, याचं अजून मला काही माहिती मिळाली नाही. मी माहिती घेतो. या प्रामाणिक कुत्र्यांनी का असा राग धरला या संदर्भात खरं तर SIT वगैरे लावून चौकशी केली पाहिजे. आता कोणाला चावल्यानंतर ते साफ करतील काय माहित नाही मला. म्हणजे कुत्रा कोणाला चावल्याशिवाय आणि तोही महत्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काय उचलले जात नाहीत. आता महत्वाच्या माणसाला ते चावावेत असे आपण देवाकडे प्रार्थना करूया, म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल.
या सरकारमध्ये कुत्राही मोठ्याला चावला तर पकडला जातो. हे सरकारचं म्हणजे कार्य करण्याची पद्धत चांगली आहे. कुत्रा हा जो प्राणी असतो हा धोका ओळखतो आणि आपल्या घरी जर कोणी चोर आलं, कोणी डकेत आलं आणि समाजात जी नको असलेली माणसं अशी जर कोणी आले तर कुत्रा त्यांच्यावर भुंकतो किंवा चावतो. आणि आता तो जो कुत्रा आहे त्याच्या जीवाला तिथं भीती झालेली आहे. कारण संभाजी भिडेंचा जर तुम्ही इतिहास पाहिला की हे जिथं जिथं जातात तिथं तिथं दंगली घडलेल्या आहे, भीमा कोरेगावची दंगल झालेली आहे. त्यामुळे एक पशुप्रेमी म्हणून आमच्या संघटनेने असं जाहीर केले की तो कुत्रा जर कोणाच्या संपर्कात असेल तर तो आम्हाला द्या. तो कुत्रा आम्ही दत्तक घेऊन त्याची संपूर्ण देखभाल करण्याची जबाबदारी आम्ही घेणार आहोत. तर सांगलीतली ही दृश्य आपण पाहतोय. पालिकेचं पथक कुत्रे पकडण्यासाठी आता दाखल झालेलं होतं. माळी गल्ली परिसरात एक डॉग व्हॅन सुद्धा आलेली होती. काही कुत्र्यांना पकडण्यात आलेलं होतं. संभाजी भिडे यांना याच माळी गल्ली परिसरात कुत्र्यानं चावा घेतलेला होता. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र त्यानंतर पालिका प्रशासन ऍक्शन मोडमध्ये तातडीनं भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम आता वेगानं सुरू करण्यात आलेली आहे. तर डॉग व्हॅन सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली होती. याच माळी गल्ली परिसरात या आधी काही जणांना कुत्र्यानं चावा घेतलेला होता. त्यानंतर आता पालिकेची यंत्रणा म्हणजे संभाजी भिडे यांना कुत्रा चावल्याची घटना समोर आल्यानंतर तातडीनं पालिकेची यंत्रणा कामाला लागलेली आहे. आपण पाहतो या ठिकाणी काही भटक्या कुत्र्यांना पकडलं जात आहे. याआधी सुद्धा सकाळपासून काही भटक्या कुत्र्यांना पकडण्यात आलेले आहे. सांगलीत संभाजी भिडे यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांना 2 इंजेक्शन्स देण्यात आली. मात्र संभाजी भिडे यांना ज्या माळी गल्ली परिसरात कुत्र्यानं चावा घेतलेला होता त्या परिसरात आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात आता पालिका यंत्रणा डॉग व्हॅन घेऊन दाखल झालेली आहे. भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम आता वेगानं सुरू करण्यात आलेली आहे. याआधी त्याच गल्लीत अनेकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेला होता. आता संभाजी भिडे यांना त्याच गल्लीत भटक्या कुत्र्यानं चावा घेतल्यानंतर पालिका प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आलेलं आहे. डॉग व्हॅन घेऊन आता भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम वेगानं सुरू करण्यात आली आहे. बीडमध्ये भाजप लोकसभा विस्तारकाची धारदार कोयत्यानं हत्या करण्यात आली. माजलगावच्या किट्टी आडगाव इथे बाबासाहेब बागे यांची हत्या करण्यात आली. आरोपी नारायण फपाळला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. बाबासाहेब बागे यांच्या हत्येचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाहीये. 100% हे काही मी मागेही सांगितलं की संतोष देशमुख जी असतील किंवा आता आमचे लोकसभा विस्तारक आहेत त्यांची हत्या होणे भाजपकरता आणि आमच्याकरता चांगलं नाही आहे. पण याच्यामध्ये आम्ही घटनेच्या खोलात जाऊ आणि निश्चितपणे आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न